मी साहेबराव राजाराम खड, चाकण नगरपालिकेमध्ये प्रभाग नंबर 11 याच्यासाठी सर्वसाधारण जागेसाठी मी उभा आहे. चाकणमध्ये भरपूर समस्या आहेत. चाकणमध्ये पहिले ड्रेनेजच्या पाण्याची व्यवस्था होणं गरजेचं आहे. चाकणमध्ये आमचा संकल्प आहे, माझी मुलगी नगराध्यक्ष म्हणून पहिली प्रथम नगराध्यक्ष चाकणची होती. त्याच्यामुळं आम्ही त्यावेळेस पाणी आरक्षण वगैरे बाकीचे पाण्याची योजना मंजूर करण्यासाठी किंवा ज्या ज्या गोष्टी पूर्ण म्हणजे काही गेल्यात त्या अपुऱ्या राहिलेल्या आहेत त्या पहिल्या आम्हाला पूर्ण करून लोकांना 24 तास पाणी द्यायचं आहे. आम्हाला चाकणला पहिले 24 तास पाणी देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अंतर्गत जे रोड आहेत, स्ट्रीट लाईट आहे, ड्रेनेज योजना आहे किंवा लोकांना बाकीच्या लागणाऱ्या सुविधा म्हणजे वॉकिंग ट्रॅक आहे, तुमचं वृद्धांसाठी जे काय चिल्ड्रन बाकी वृद्धांसाठी जे काय लागणाऱ्या गरजेच्या सुविधा मिळण्यासाठी आहे किंवा मुलांसाठी प्ले ग्राउंड किंवा ग्राउंड खेळण्याची व्यवस्था नगरपालिकेच्या माध्यमातून आमचे उद्दिष्ट भरपूर आहे. व आम्हाला पहिले पण चाकणला पहिले पाणी, लाईट, ड्रेनेज, वीज याच्यानंतर आमचं पुढचं स्टे असेल की आम्ही पिंपरी चिंचवड शहराबरोबर जे पिंपरी चिंचवड काही लोकांना सुविधा देत आहे त्या दिशेने आम्ही वाटचाल करणार आहोत. की आम्ही मुळात नगरसेवक हा विषय आहे की लोकांची सेवा करण्यासाठी हा नगरसेवक असतो. तर ते आम्हाला करून दाखवायचं. मागच्या 5 वर्षात आम्ही तेच केलेलं आहे. आणि मुळात आमचा प्रभाग हा 11 आहे. पहिला 11 प्रभाग म्हणजे आम्ही तो पहिला कुटुंबासारखं जपणार आहे. बाबा त्यांच्या रात्रीचे फोन आले किंवा 24 तास लोकांना सुविधा द्यायची. म्हणजे ह्या सुविधा सोडून सुद्धा लोकांच्या गरजेला ज्या काय अडचणी असतील व लोकांच्या हाकेला धावणारा नगरसेवक जो असतो की त्यांना अर्ध्या रात्रीला कधीसुद्धा माझा फोन 24 तास उपलब्ध असतो की त्यांनी फक्त मला फोन करायचा. माझ्या प्रभागातील कुठल्याही मतदारांचं, सभासदांचं किंवा रहिवाशांचं त्याची गैरसोय आपण त्याच्या कामासाठी कसं धावून जाऊ यासाठी माझे प्रयत्न असणार आहे. आमचं तर प्लॅनिंग पाहिलं आहे तर 24 तास तर पाणी मिळण्यासाठी आता वॉटर स्कीमचं काम चालू आहे. माझ्या हिशोबाने ते आता ज्या पद्धतीने चालले आम्ही बॉडी आल्याच्या नंतर त्या कामाला गती मिळेल. त्याच्यानंतर आमचं असं की चाकण शहराला बंदिस्त गटर योजना जी द्यायची आम्हाला तर ती बंदिस्त गटर योजनेसाठी आमचा तो प्रयत्न असणार आहे. आता अजितदादांनी आम्हाला शब्द दिले की तुम्ही नगरसेवक आमच्या राष्ट्रवादीचे आले की आम्ही तुम्हाला, मी पालकमंत्री असतो तुम्हाला फंड कमी पडून देणार नाही. त्या माध्यमातून आम्ही चाकण शहरासाठी विकास करणार आहे.